एखादी भन्नाट आयडिया येते, पण तिला एका मोठ्या यशस्वी व्यवसायात कसं बदलायचं हेच तर मोठं आव्हान असतं. आज आपण बरोबर हेच बघणार आहोत एका केस स्टडीमधून. कंपनीचं नाव आहे सिल्वाडो आणि आपण त्यांचा पिच डेक म्हणजे गुंतवणूकदारांसमोर ठेवलेला प्रस्ताव अगदी खोलात जाऊन समजून घेणार आहोत. तर हा सगळा प्रवास कसा उलगडणार आहे? बघा, सगळ्यात आधी आपण सुरुवात करणार आहोत एका समस्येपासून. अशी समस्या जी जवळपास सगळ्यांनाच जाणवते. मग बघूया त्यावर काय तोडगा काढलाय. त्यानंतर मार्केट किती मोठा आहे, म्हणजे पैशाची संधी किती आहे ते पाहू. मग यशाचा प्लॅन काय आहे आणि सगळ्यात शेवटी भविष्याचं विजन काय आहे. चला तर मग सुरू करूया. बघा, कुठलाही यशस्वी स्टार्टअप त्याची सुरुवात नेहमी एका मोठ्या प्रॉब्लेमपासून होते आणि सिल्वाडोच्या बाबतीत तर हा प्रॉब्लेम आपल्या सगळ्यांच्याच आयुष्याचा एक भाग आहे. कधी विचार केलाय का की कपड्यांमध्ये तो परफेक्ट फिट मिळणं इतकं अवघड का होऊन बसतं? म्हणजे कितीही दुकानं फिरली तरी कुठेतरी काहीतरी कमी जास्त होतंच. हाच तो प्रश्न आहे ज्याच्या उत्तरावर सिल्वाडोचा संपूर्ण बिझनेस उभा आहे. तर पिचमध्ये त्यांनी हे अगदी स्पष्टपणे मांडलंय की आज आपल्यासमोर पर्याय काय आहेत. फक्त दोन, आणि दोनही म्हणावे तसे चांगले नाहीत. एकीकडे आहेत रेडीमेड कपडे, पटकन मिळतात पण फिटिंगची काही गॅरंटी नाही. आणि दुसरीकडे आहेत आपले पारंपरिक टेलर्स, फिटिंग एकदम मस्त देतात पण वेळ किती लागतो, शिवाय त्यांच्याकडे जाणं येणं सगळाच व्याप. म्हणजे काय, एकतर फिटिंगशी तडजोड करा किंवा वेळेची आणि सोयीची, पण दोन्ही एकत्र का नाही मिळू शकत? ओके, तर प्रॉब्लेम तर कळाला. आता कोणत्याही चांगल्या पिचमध्ये काय लागतं, तर त्या प्रॉब्लेमवरचा एक जबरदस्त उपाय, एक हिरो सोल्युशन. आणि आता सिल्वाडो तेच सादर करतंय. आणि या मोठ्या समस्येवर सिल्वाडोचं उत्तर काय आहे? तर ही अगदी सोपी 3 स्टेप्सची प्रोसेस. बघा, यात ऑनलाईन शॉपिंगची सोय आणि पारंपरिक टेलरिंगची क्वालिटी दोन्ही एकत्र आणलंय. म्हणजे काय, आधी ऑनलाईन स्टाईल निवडा, मग एक प्रोफेशनल टेलर घरी येऊन अगदी अचूक माप घेणार आणि अवघ्या 72 तासात तुमच्या मापाचे कपडे तुमच्या दारात हजर. सोपं आहे ना? आणि हे फक्त एक सेवा नाहीये, याच्यामागे एक भक्कम टेक्नॉलॉजी आहे. त्यांचे एक प्रोटोटाईप silvado.com वर लाईव्ह आहे सुद्धा. आणि भविष्याचा विचार केला तर AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून लोकांना अजून चांगले आउटफिट सुचवले जातील. म्हणजे सगळं काही ऑटोमेटेड आणि स्मार्ट होणार. बरं, आयडिया तर मस्त आहे, पण फक्त चांगली आयडिया असून चालत नाही, बरोबर? गुंतवणूकदारांना काय बघायचं असतं? त्यांना बघायचं असतं की यात पैसा किती आहे, मार्केट किती मोठं आहे. तर चला आता तेच बघूया. हा चार्ट बघा. हे आकडे पाहूनच लक्षात येईल की संधी किती मोठी आहे. भारतात कपड्यांचं मार्केट तब्बल $110 बिलियन पेक्षा जास्त आहे आणि सिल्वाडो यातल्या 8 ते 10 बिलियन डॉलर्सच्या कस्टमर सेगमेंटवर लक्ष केंद्रित करताय. म्हणजे विचार करा, हा किती मोठा तुकडा आहे केकचा. आणि एक प्रश्न येतो की हे सगळं आत्ताच का? तर त्यासाठी बाजारातले ट्रेंड्स बघा. आजकाल लोकांना सगळं काही पटकन हवंय, ज्याला क्विक कॉमर्स म्हणतात. पर्सनलायझेशनची मागणी वाढतीये, प्रत्येकाला स्वतःसाठी काहीतरी खास हवंय. आणि डायरेक्ट टू कन्झ्युमर म्हणजे D2C ब्रँड्सची एक लाटच आली आहे. या सगळ्यामुळे सिल्वाडोसाठी एकदम परफेक्ट वातावरण तयार झालंय. ओके, मार्केट मोठा आहे, वेळही योग्य आहे, पण कंपनी पैसे कसे कमावणार, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. आणि त्याचं उत्तर मिळतं युनिट इकॉनॉमिक्समध्ये. म्हणजे सोप्या भाषेत प्रत्येक एका ऑर्डरमागे किती फायदा होतो याचं गणित. तर सिल्वाडोसाठी जेव्हा एखादी ऑर्डर येते तेव्हा तिची सरासरी किंमत असते ₹3000. आणि ती ऑर्डर पूर्ण तयार करून ग्राहकापर्यंत पोहोचवण्याचा एकूण खर्च येतो ₹1750. म्हणजेच काय, प्रत्येक ऑर्डरमागे सरळ जवळपास 40% नफा. हे आकडेच सांगतात की हे बिझनेस मॉडेल फक्त दिसायला चांगलं नाहीये, तर ते आर्थिकदृष्ट्या प्रचंड फायदेशीर सुद्धा आहे. चला आता पुढच्या टप्प्याकडे जाऊया. म्हणजे फक्त प्लॅन असून नाही चालत, तो प्रत्यक्षात कसा आणणार, कंपनी वाढणार कशी आणि स्पर्धकांपासून स्वतःला वाचवणार कशी, हे गुंतवणूकदारांसाठी खूप महत्त्वाचं असतं. सिल्वाडोची मार्केटमध्ये उतरण्याची स्ट्रॅटेजी खूपच विचारपूर्वक बनवलेली दिसतेय. पहिल्या टप्प्यात ते फक्त मुंबईवर लक्ष केंद्रित करणार आहेत. एकदा तिथे जम बसला की मग पुढच्या टप्प्यात बंगळुरू, पुणे, दिल्ली यांसारख्या मोठ्या शहरांमध्ये विस्तार करतील. हा खूपच स्मार्ट आणि टप्प्याटप्प्याने पुढे जाण्याचा मार्ग आहे. आता एक इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट बघूया, बिझनेस मोट. मोट म्हणजे काय, तर जसं पूर्वी किल्ल्याभोवती खंदक असायचा जो शत्रूंना आत येण्यापासून रोखायचा, तसंच बिझनेसमध्ये काहीतरी असं असतं ज्यामुळे स्पर्धकांना तुमच्या पुढे जाणं कठीण होतं. एक प्रकारची तुमची अभेद्य भिंत. मग सिल्वाडोची अशी अभेद्य भिंत किंवा खंदक काय आहे? तर 3 गोष्टी. एक, त्यांच्याकडे असलेल्या कुशल टेलर्सचं स्वतःचं नेटवर्क. दुसरं,
प्रत्येक ग्राहकाच्या मापाचा जो डेटा त्यांच्याकडे जमा होतोय तो, आणि तिसरं त्यांचं स्मार्ट AI इंजिन जे सतत शिकत राहतं. आता या गोष्टींची कॉपी करणं दुसऱ्या कोणासाठीही जवळजवळ अशक्य आहे. आणि हा टेबल बघा, इथे सगळं चित्र स्पष्ट होतं. स्थानिक टेलर्स आणि ऑनलाईन ब्रँड्सच्या तुलनेत सिल्वाडो कुठे उभा आहे हे लगेच कळतं. फिटिंग, वेग आणि सोय या तिन्ही गोष्टी एकत्र फक्त सिल्वाडोच देऊ शकतं. आता आपण आलोय पिचच्या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे. इथे कंपनी आपलं मोठं स्वप्न, आपलं विजन समोर ठेवते आणि ते पूर्ण करण्यासाठी काय हवंय हे स्पष्टपणे सांगते. ही टाईमलाईन बघा. त्यांची महत्त्वाकांक्षा किती मोठी आहे हे लगेच लक्षात येतं. पहिल्या वर्षी 3-4 कोटी, दुसऱ्या वर्षी थेट 25-30 कोटी आणि तिसऱ्या वर्षी 100 कोटींच्याही पुढे महसूल नेण्याचं त्यांचं ध्येय आहे. आणि हे मोठं ध्येय गाठण्यासाठी त्यांना काय हवंय तर 2 ते 4 कोटी रुपयांची गुंतवणूक. यालाच द आस्क म्हणतात. आणि हे पैसे कुठे वापरले जाणार आहेत हेही त्यांनी अगदी स्पष्ट केलंय. टेक्नॉलॉजी, मार्केटिंग आणि दैनंदिन कामकाज म्हणजे ऑपरेशनसाठी. आणि या सगळ्याच्या मागे त्यांचं अंतिम ध्येय काय आहे तर भारतातील सर्वात मोठं कस्टम फॅशन प्लॅटफॉर्म बनणं. हे एकच वाक्य त्यांच्या संपूर्ण पिचला एक जबरदस्त ऊर्जा आणि एक मोठा उद्देश देतं. तर या संपूर्ण पिच डेकच्या विश्लेषणातून एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो की फॅशनचं भविष्य हे कपड्यांच्या डिझाईनमध्ये नाही तर डेटा आणि लॉजिस्टिक्समध्ये दडले का? सिल्वाडोचं मॉडेल तर नक्कीच त्या दिशेने टाकलेले एक मोठं पाऊल आहे. विचार करण्यासारखी गोष्ट आहे, नाही का?